आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 3.1 सोडवणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यांतील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा। पहिली क्रमिका आपल्याला दिली आहे 2 4 6 8। ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे। ही क्रमिका अंकगणिती श्रेणी केव्हा असते तर यातील प्रत्येक पदामधील फरक म्हणजे सामायिक फरक जेव्हा सारखा असतो, प्रत्येक पदामधील फरक काढला आणि तो जर सारखा असेल तर ती अंकगणिती श्रेणी असते, नसेल तर ती नसते। आपण हे ठरवूया पहिली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही। त्यासाठी आपण क्रमिकेतील प्रत्येक पद लिहून घेऊया। पहिलं पद T1, पहिलं पद आहे 2। T2 म्हणजे दुसरं पद T2, दुसरं पद आहे 4। T3 म्हणजे तिसरं पद ते आहे 6। T4 म्हणजे चौथं पद ते आहे 8 आणि याप्रमाणे पुढे। आता पहिल्या दोन पदातील आपल्याला फरक काढायचा आहे, त्यासाठी दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करावं लागेल, म्हणून मग T2 वजा T1 बरोबर T2 आहे 4 वजा T1 आहे 2। 4 मधून 2 गेले 2। पुढच्या पदांमधील फरक काढायचा आहे, त्यासाठी T3 मधून T2 वजा करावा लागेल। T3 वजा T2 बरोबर 6। T3 आहे 6, T2 आहे 4। 6 वजा 4 2, फरक आलेला आहे 2। पुढच्या पदांमधील फरक, त्यासाठी T4 मधून वजा करावा लागेल T3। T4 आहे 8 वजा T3 आहे 6। 8 मधून 6 गेले, खाली राहिले 2। हा सगळा फरक आपण लक्षात घेतला तर सारखा आहे, म्हणजे सामायिक फरक सारखा आहे। 2 2 2 सगळ्या पदांमध्ये फरक 2 आहे, म्हणजे सारखा आहे, म्हणजे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे। म्हणून आपण लिहूया लगतच्या दोन पदांमधील फरक पुढे आपण लिहिले लगतच्या दोन पदांमधील फरक सारखा आहे, म्हणजेच सामायिक फरक D स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे। आपल्याला पुढे सामायिक फरक काढा असे सांगितले, म्हणून सामायिक फरक D बरोबर 2 आहे। दुसरं उदाहरण आहे, दुसरी क्रमिका आहे 2 5/2 3 7/2। आता पहिल्या क्रमिकेमधील फरक तर आपल्याला पाहिल्या क्षणी लक्षात येत होता की सारखा आहे। या क्रमिकेमधील आपल्याला फरक लक्षात येत नाही सारखा आहे की नाही, म्हणून आपल्याला फरक काढावा लागेल आणि मग ठरवावं लागेल ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही। त्यासाठी आपण प्रत्येक पद लिहून घेऊया। पहिलं पद आहे T1, T1 आहे 2। T2 5/2, T3 3 आणि T4 आहे 7/2। प्रत्येक पदे आपण लिहून घेतली, याप्रमाणे पुढे चालू राहील ही क्रमिका। आता पहिल्या दोन पदामधील फरक काढूया, त्यासाठी T1 T2 वजा T1। T2 काय आहे 5/2 वजा 2। आता इथे 5/2 मधून 2, इथे आपण छेद सारखा करून घेऊया, दोघांचा छेद करूया 2। दोघांचा छेद झाला 2। 2 ला छेद नाही म्हणजे छेद असतो 1। आता हा 1/2 करण्यासाठी 2 ने गुणावं लागेल, म्हणजे वरती 2 ला सुद्धा 2 ने गुणावं लागेल। मग हे 2 चे झाले 2 बेदुणे 4 आणि हे 5 आहे तसे, कारण 5चा छेद 2 आहे तसा आहे।
आणि मध्ये आहे वजाचं चिन्ह, बरोबर. आता इथे 5तून 4 गेले, खाली राहिला 1/2. इथे फरक आला आहे 1/2. आता दुसऱ्या 2 पदांमधील फरक काढूया. त्यासाठी आपल्याला T3 मधून T2 वजा करावा लागेल. T3 वजा T2. T3 आहे 3 वजा T2 आहे 5/2. इथे पण आता छेद सारखा नाही, छेद सारखा करूया. 2 करूया छेद. 3ला छेदने म्हणजे छेद असतो 1, 2. 3चा छेद 2 करायचा म्हटल्यावर 2 ने गुणावं लागेल, म्हणजे 3ला सुद्धा 2 ने गुणावं लागेल. मग 3 दुणे 6 वजा हे 5 आहे तसे. 5ला गुणलं नाही कारण 5/2 आहे तो आहे. इथे 3चा छेद 1 होता, त्याचा 2 झाला म्हणून आपण 3ला 2 ने गुणलं. 3 दुणे 6. मग 6तून 5 गेले, खाली राहिला 1/2. इथे पण फरक आला 1/2. पुढच्या पदांमधील फरक काढूया. T4 वजा T2. T4 आहे 7/2 वजा T3 आहे 3, बरोबर. इथं पण छेद सारखा करावा लागेल, छेद करावा लागेल 2. 7/2 आहे म्हणून 7 आहे तसा राहिला. 3चा छेद 1 आहे, त्याचा 2 झाला म्हणून 3ला 2 ने गुणावं लागेल. 3 दुणे 6. 7तून 6 गेले, खाली राहिला 1 आणि 2 आहे तसे. इथे पण फरक आला 1/2. आपण फरक पाहिला प्रत्येक पदांमधील, तर तो 1/2 सारखा आला आहे. म्हणजे इथे फरक, सामायिक फरक म्हणजेच D हा स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून आपण खाली लिहिणार लगतच्या 2 पदांमधील फरक सारखा आहे, म्हणजेच सामायिक फरक D स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. पुढे आपल्याला सामायिक फरक काढायला सांगितला आहे. D बरोबर 1/2. पुढचं तिसरं उदाहरण आहे किंवा तिसरी क्रमिका आहे -10 -6 -2 आणि 2. प्रथम आपण क्रमिकेतील पदे लिहून घेऊया. पहिलं पद T1 वजा 10, T2 वजा 6, T3 वजा 2, T4 2. आता पहिल्या 2 पदांमधील फरक काढूया. म्हणजेच T2 वजा T1. T2 आहे वजा 6, त्यामधून आपल्याला वजा करायचे आहेत वजा 10 वजा 6. कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे, म्हणजे कंसातल्या पदाचं चिन्ह बदलणार. वजा वजा होईल अधिक 10, बरोबर. चिन्ह भिन्न असताना आपण करतो वजाबाकी, उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह देतो. 10तून 6 गेले, खाली राहिले 4. इथं फरक आला 4. आता पुढच्या 2 पदांमधील फरक काढूया. म्हणजेच T3 वजा T2. T3 आहे वजा 2 वजा 6 वजा 2 आहे तसे. इथे कंसाच्या बाहेर वजाचे चिन्ह आहे, म्हणजे वजा वजा होईल अधिक 6. आता ह्या दोन्ही पदांना आहेत वेगवेगळी चिन्हे, म्हणजे भिन्न चिन्ह असताना आपण करतो वजाबाकी. 6तून 2 गेले, खाली राहिले 4. उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह 6चं, म्हणून अधिक 4. पुढच्या 2 पदांमधील फरक वजा 2 आणि 2 मधील, म्हणजेच T4 वजा T3. T4 आहे 2 आणि वजा T3 आहे वजा 2.
वजा 2. 2 आहे तसे, वजा वजा होतं अधिक म्हणून अधिक 2. आता इथं दोन्हींना सारखं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला करावी लागेल बेरीज. हे 2 इथं धन आहेत आणि हे पण धन आहेत म्हणजे 2 अधिक 2 4. प्रत्येक पदातील फरक आपण पाहिला 4 4 4 सारखा आला आहे म्हणजे सामायिक फरक स्थिर आहे म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून आपण लिहूया लगतच्या 2 पदांमधील फरक सारखा आहे किंवा मग फरक सारखा आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. आपल्याला सामायिक फरक डी विचारलेला आहे. डी आहे आपला 4. पुढचं उदाहरण आहे चौथं. 0.3 0.33 0.333 यातील आपल्याला फरक काढावा लागेल म्हणजे आपल्याला समजेल ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही. त्यासाठी आधी आपण प्रत्येक पद लिहून घेऊया. T1 म्हणजे पहिलं पद आहे 0.3. T2 म्हणजे 0.33. T3 आहे 0.333. आता पहिल्या 2 पदांमधील फरक काढायचा आहे. त्यासाठी T2 वजा T1 बरोबर T2 आहे 0.33 वजा 0.3 बरोबर. ही वजाबाकी कशी करायची? एक वजाबाकी आपण उभी मांडणी करून दाखवूया. 0.33 वजा आता दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह देणार 0 आणि याच्यातून वजा करायचं आहे आपल्याला 0.3. इथे येईल 0. इथे आपण कितीही 0 पुढे देऊ शकतो. 3तून 0 गेला 3, 3तून 3 गेले 0 आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 0तून 0 गेला 0. ही वजाबाकी आली आहे 0.03. ही वजाबाकी आपली आली 0.03. पुढच्या 2 पदांमधील फरक T3 वजा T2. T3 आहे 0.333 त्याच्यातून वजा करायचं आहे 0.33. हा फरक किती येईल? 0.003. लागलं तर उभी मांडणी करून वजाबाकी करून पहा. आता हा फरक आपल्याला दिसतो इथे 0.03 0.003. हा सारखा नाही म्हणजे ही अंकगणिती श्रेणी नाही. म्हणून आपण लिहिणार खाली मग सामायिक फरक स्थिर नाही म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. पुढचं उदाहरण आहे 0 वजा 4 वजा 8 वजा 12. पदे लिहून घेऊया. T1 0 T2 वजा 4 T3 वजा 8 T4 वजा 12. फरक काढूया. T2 वजा T1
म्हणजे T2 आहे -4 -4 -0 बरोबर. -4 मधून 0 गेला -4, फरक आला -4. पुढचा फरक T3 T2. T3 आहे -8 T2 आहे -4. -8 अधिक 4. भिन्न चिन्ह असताना वजाबाकी करतात. 8 मधून 4 गेले 4. उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह, मोठं पद आहे 8 -4, फरक आला -4. पुढचा फरक T4 T3. T4 आहे -12 T3 किती आहे -8 -12 आहे तसे अधिक 8. इथे पण भिन्न चिन्ह आहेत, वेगळी चिन्हे आहेत. वेगळी चिन्हे असताना करतात वजाबाकी. 12तून 8 गेले 4. उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह, मोठं पद आहे 12 म्हणून -4. -4 फरक स्थिर आहे म्हणून मग ही अंकगणिती श्रेणी आहे. इथे आपण म्हणून खाली लिहूया फरक सारखा आहे म्हणजेच सामायिक फरक D स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. पुढचं उदाहरण आहे -1/5 -1/5 आणि -1/5. पदे लिहून घेऊया. T1 1/5 -1/5. T2 -1/5. T3 -1/5. आता फरक काढूया. T1 T2 बरोबर T2 T1 T2 T1. T2 आहे -1/5 -1/5. 1/5 अशीच पद आहेत म्हणून दोन्ही पण 1/5. -1/5 आहे तसे वजा अधिक म्हणून अधिक 1/5. आता इथे चिन्ह भिन्न आहेत म्हणजे इथं करावे लागेल वजाबाकी. 1/5 मधून 1/5 गेले, खाली राहिले 0. पुढचा फरक काढूया. T3 T2. T3 आहेत -1/5 त्यातून वजा करायचे आहेत आपल्याला -1/5 बरोबर. पहिले -1/5 आहे तसे अधिक वजा अधिक होईल म्हणून हे 1/5 अधिक होतील अधिक 1/5 बरोबर. भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी. 1/5 मधून 1/5 गेले, खाली राहिला 0. फरक सारखा आहे म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणून आपण लिहिणार खाली फरक
फरक सारखा आहे, म्हणजेच सामायिक फरक D स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि मग सामायिक फरक आपल्याला विचारला आहे D, तो किती आहे? 0. पुढचं उदाहरण आहे 3. 3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि 3 अधिक 3 वर्गमुळात 2. आधी आपण पद लिहून घेऊया. T1 आहे 3, T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2, T3 आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि T4 आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2. आता फरक काढूया. T2 वजा T1. T2 किती आहे? 3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक वर्गमुळात 2 वजा T1 आहे 3. बरोबर. आता इथे आहेत अधिक 3 आणि वजा 3. 3 मधून 3 गेले, खाली राहिले वर्गमुळात 2, म्हणजे इथं काय राहिले? फक्त वर्गमुळात 2. हे अधिक 3 आणि वजा 3 दोन्हीना भिन्न चिन्ह आहेत, म्हणजे आपण इथे वजाबाकी करू शकतो. म्हणजे 3 मधून 3 गेले, इथं फक्त राहिले वर्गमुळात 2. आता पुढचा फरक काढायचा पुढच्या संख्येतील T3 वजा T2. T3 किती आहे? T3 आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा करायचे त्याच्यामधून T2. T2 किती आहे? 3 अधिक वर्गमुळात 2. आता हे पहिलं पद 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आहे तसं ठेवलं. हे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, म्हणजे कंसातल्या प्रत्येक पदाची चिन्ह बदलतात बाहेर येताना. मग कंस सोडवल्यावर इथे 3 अधिक आहेत, म्हणजे ते होतील वजा 3. वर्गमुळात 2 अधिक आहेत, ते होतील वजा वर्गमुळात 2. बरोबर. आता अधिक 3 आणि वजा 3 जातील, म्हणजे 3तून 3 जातील. आणि इथे आहे 2 वर्गमुळात 2. इथे वर्गमुळाच्या बाहेर काही नाही, म्हणजे इथं असतो 1. मग ह्या 2तून 1 गेला, म्हणजे फक्त काय राहील? वर्गमुळात 2. कारण 2मधून 1 गेला तर इथं 1 राहील आणि 1 वर्गमुळात 2 राहतील, म्हणजे आपण फक्त वर्गमुळात 2 लिहिलं तरी चालते. म्हणजे इथं राहिले फक्त वर्गमुळात 2. 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 गेले तर किती राहतील? फक्त 1 वर्गमुळात 2. मग हा 1 लिहिला तरी चालतोय, नाही लिहिला तरी चालतोय, म्हणजे इथं राहतील फक्त वर्गमुळात 2. आता पुढचा फरक काढायचा आहे आपल्याला. T4 वजा T3. T4 किती आहे? 3 अधिक 3 वर्गमुळात 2. त्याच्यातून आपल्याला वजा करायचे आहेत T3. T3 किती आहेत? T3 3 अधिक 2 वर्गमुळात 2. आता कंस सोडून घेऊया. 3 अधिक 3 वर्गमुळात 2 आहे तसे लिहून घेतले हे पद. इथे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, म्हणजे प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचे. हे 3 अधिक आहेत, हे झाले वजा 3 आणि अधिक 2 वर्गमुळात 2 आहेत म्हणून वजा 2 वर्गमुळात 2. अधिक 3 वजा 3 गेले. आता हे 3 वर्गमुळात 3 मधून 2 वर्गमुळात 2 गेले तर किती राहील? 1 वर्गमुळात 2. आणि 1 वर्गमुळात 2 म्हणजेच फक्त वर्गमुळात 2. 1 आपण नाही लिहिला तरी चालतो. 3 मधून 2 गेले, खाली राहिला 1 आणि हे वर्गमुळातले 2 आहे तशी. आता फरक पहा. वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 सारखा आला आहे, म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे. मग खाली लिहूया. फरक सारखा आहे,
इथे फरक सारखा आहे म्हणजेच फरक डी स्थिर आहे म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि मग आपल्याला सामायिक फरक डी लिहायला सांगितला आहे. डी बरोबर वर्गमुळात 2. 8वं उदाहरण आहे 127, 132, 137. आधी आपण पद लिहून घेऊया. T1 आहे 127, T2 132, T3 137. आता फरक काढूया. T2 वजा T1, T2 मधून T1 वजा करायचा आहे. 132 वजा T1 आहे 127. 132 मधून 127 गेले, खाली राहिले 5. पुढचा फरक T3 वजा T2. T3 किती आहे 137 वजा 132, खाली राहिले 5. फरक सारखा आहे म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणून लिहूया फरक आणि आपल्याला लिहायला सांगितलंय की डी किती आहे. डी बरोबर 5. सामायिक फरक डी 5 आहे. आज आपण या सराव संचामधील पहिला प्रश्न सोडवला. या संचामध्ये अजून 2 प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडूया.